महात्मा गांधींबाबतच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कारवाईची मागणी काँग्रेसचे निवेदन. डहाणू येथील सागरनाका परिसरात 10 जून 2026 रोजी आयोजित सार्वजनिक सभेदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार स्वतःला जैन मुनी म्हणून संबोधणारे निलेश चंद्र उर्फ महाराज यांनी सभेमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा तसेच त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे याचे कथित गौरवीकरण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या संदर्भातील व्हिडिओ आणि इतर माहिती समोर आल्याचा दावा निवेदनात करण्यात आलेला आहे. कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी म्हटलं आहे की महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख नेते आणि राष्ट्राच्या नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणे किंवा त्यांच्या हत्येचं समर्थन करणारे विचार व्यक्त करणे हे समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावणारे असून सार्वजनिक शांतता सामाजिक सलोख्यावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकते. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. निवेदनाद्वारे निलेश चंद्र उर्फ महाराज यांच्या विरोधात तात्काळ FIR नोंदवणे, 10 जून रोजी झालेल्या भाषणाचे व्हिडिओ, ध्वनिमुद्रण आणि इतर पुरावे जप्त करून तपास करणे, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणे तसेच चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. क्या काम आएगी? हाँ मालूम है क्यों मारा था उसको? क्या काम मालूम है क्यों बोला? ज्या टकल्यामुळे हे पुरा लढले इथं बसले. महात्मा गांधी क्या चले तेरे नाम की आंधी, जिंदगी भर तो घुमा लंगोटे और आज जाके बैठ गया 1500 करोड़.